मन्याड धरण मंगळवारी सायंकाळी 5 वाजता 100% भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। 31 जुलैपर्यंत 18% जलसाठा उपलब्ध असलेले मन्याड धरण अवघ्या 19 दिवसातच ओव्हरफ्लो झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला। धरणगाव शहराजवळील बांबोरी बुद्रुक येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी 3 घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लपास केला। पाचोरा बडगाव मतदारसंघातील उद्धव सेनेच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी मंगळवारी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। धरणगाव तालुक्यात खानदेश केसरी पुरस्कारासाठी पैलवान किशोर दुबे आणि पैलवान मलंग रहेरा यांच्यात झाली। त्यात मलंग रहेरा याने खानदेश केसरी किताब पटकावला। पुरस्काराचे हे 10वे वर्ष आहे। अमळनेर तालुक्यातील पातोंडा नांदळी दरम्यान असलेल्या लवड नाल्यात पडून वाहून गेलेले सर्जेराव संतोष बिरारी वय 55 यांचा मृतदेह अखेर 3ऱ्या दिवशी सापडला। दिनांक 17 रोजी दुपारी नाल्याचा पूर पाहण्यासाठी गेले असता पाय घसरून ते वाहून गेले होते। पारधी ते तोरसद दरम्यान उभारण्यात आलेल्या बायपास रस्त्यामुळे जळगावच्या प्रवासाची वाट आता आरामदायी झाली। शहरात 8 मार्गांनी सहज प्रवेश करता येणार असल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचता येणार। मुंबई विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही गाड्या उशिराने धावणार आहेत। याशिवाय काही प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे। याचबरोबर काही गाड्या रद्द केल्या आहेत। पोळा हा सण शुक्रवारी साजरा केला जाणार। अवघ्या 3 दिवसावर सण येऊन ठेपल्याने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे। यंदा बैलाच्या साजासाठी लागणारी प्रमुख वस्तूंमध्ये 20 ते 30% वाढ झाली। चोपडा तालुक्यात शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेली एका महत्त्वाच्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 13 कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील नागरिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रंगला। 32 वर्षांनंतर 42 माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला। पाचोरा येथे आयोजित तालुकास्तरीय 14 वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धेत गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या मुलामुलींच्या संघाने विजय मिळवला। चाळीसगाव तालुक्यात किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सिंगिंग हार्ट्स ग्रुपतर्फे एक शाम किशोर कुमार मुकेश के नाम हा सुरेल कार्यक्रम रंगला। याविषयी संध्याकाळी दोन्ही दिग्गज गायकाचे एकापेक्षा एक सुरस गाणी सादर होत राहिली आणि रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। चोपडा तालुक्यातील अडावत येथे कामधेनू सहकारी दूध उत्पादक संस्थेने दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना तब्बल 14 लाख रुपयांच्या भाव फरकाचे वाटप केले। यात सुमारे 250 दूध उत्पादकांना याचा थेट फायदा झाला। बडगाव तालुक्यातील गुडे येथे संत ज्ञानेश्वर माऊली जयंतीनिमित्त गुडे येथे ग्रामस्थ आणि भजनी मंडळातर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पाचोरा तालुक्यात जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी मतपेढी मुख्य कार्यालय पारोळा येथे कार्यरत कर्मचारी प्रदीप वसंत वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनानंतर प्रगती पॅनलचे अध्यक्ष व गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे अध्यक्ष सचिन युवराज वाघ, उपाध्यक्ष मनोज प्रकाश पाटील व संचालक मंडळाने एक आदर्श निर्णय घेतला।